नमस्कार सर्वांना. आज आपण चौथ्या भागामध्ये पदार्पण करत आहोत. आपल्या व मुलांच्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवण्याचे आयाम यावरती आपला अभ्यास सुरू आहे. ह्याच्यामध्ये मी गेल्या वेळेस तुम्हाला तिसऱ्या भागापर्यंत सांगितलं होतं की आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळते ती सगळी ऊर्जा प्रमुख 4 स्रोतांमधून मिळते. पहिला सांगितलं होता श्वास, दुसरा सांगितलं होता भोजन किंवा आहार, तिसरा सांगितलं होता झोप किंवा विश्रांती आणि चौथं सांगितलं होतं की मनाची ध्यानमग्न किंवा आनंदी स्थिती. हे प्रमुख 4 स्रोत होते. त्यापैकी श्वास या स्रोतावरती आपलं विश्लेषण झालेलं आहे. मी ते थोडक्यामध्ये पायाभूत केले. काही गोष्टी पुढं मी अजून सांगत जाईन त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो स्रोत आहे, प्रमुख स्रोत ऊर्जेचा, तो आहे भोजन. मग आता या भोजनाचे किंवा मानवी आहाराचे काही प्रकार आहेत. मग तुम्हाला जर मी असं समोरासमोर ज्यावेळेस मी बोलत असतो किंवा समोरासमोर व्याख्यान घेत असतो त्यावेळेस लोकांना मी विचारलं की मानवी आहाराचे प्रकार किती, तर मला लोक लगेच 2 म्हणून सांगतात. पहिला म्हणतात शाकाहार आणि दुसरा म्हणतात मांसाहार. तर हे नाहीत प्रकार. मानवी आहाराचे 3 प्रकार आहेत आयुर्वेदानुसार. आणि आयुर्वेद म्हणजे काय? आयुर म्हणजे आयुष्य, वेद म्हणजे विज्ञान. पूर्ण आयुष्याचं विज्ञान म्हणजे आयुर्वेद आहे. एखादी आयुर्वेदिक औषधाची बॉटली म्हणजे ते आयुर्वेद नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. मी त्या तुम्हाला सांगण्यासाठीच हे सदर सुरू केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मानवी आहाराचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे सात्विक आहार, दुसरा आहे राजसिक आहार आणि तिसरा आहे तामसिक आहार. सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार हे आहे मानवी आहाराचे 3 प्रकार. मग आता या प्रकारामध्ये काय काय येतं हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु आपला मुख्य हेतू काय की आपल्याला हे जे प्रमुख 4 स्रोत आहेत यातून सकारात्मक ऊर्जा कशी आपल्याला मिळेल हेच आपल्याला पाहायचं आहे. आणि ऊर्जेचे आपल्याला 2 प्रकार माहीत आहेत. किती आहेत ऊर्जेचे 2 प्रकार? पहिला आहे सकारात्मक ऊर्जा, जी आपल्याला उत्साह, आनंद, प्रेम किंवा अशा एकदम असं आपल्याला प्रज्वलित वाटतं, याला सकारात्मक ऊर्जा म्हणतात. आणि नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? आळस येणं, असं खचलेलं वाटणं, काहीच करू न वाटणं, ही झाली नकारात्मक ऊर्जा. आणि यातून आजाराची निर्मिती होते. आपल्याला कशी ऊर्जा पाहिजे? सकारात्मक ऊर्जा पाहिजे. तर भोजनाचे जे 3 प्रकार आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक, यातून कोणकोणती ऊर्जा आपल्याला मिळते हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्यांदा बघूया की सात्विक आहारामध्ये काय येतं. सात्विक आहारामध्ये काय येते? सात्विक आहारामध्ये सगळी फळं येतात, सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या येतात, सगळ्या प्रकारची फळभाज्या येतात. त्याच्यानंतर जी भाकरी आहे, घरी जे बनवलेलं जेवण आहे, अशा सगळ्या गोष्टी येतात. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, सात्विक आहारामध्ये जे खाल्ल्यानंतर 3 तासाच्या आतमध्ये पचून जातं त्याला सात्विक आहार म्हणतात. येते लक्षामध्ये. आणि जो आपण खातो ना ते पचवायला पण शरीरातली ऊर्जा खर्च होत असते. मग सात्विक आहारमध्ये जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे ह्यातील पदार्थ तुम्ही खाल्ले तर हे काय होतं की 3 तासाच्या आत पचतात. त्यामुळे याला पचायला ऊर्जा काय होते? कमी लागते. आणि यातून मिळणारी ऊर्जा काय होते? आपल्या शरीराला जास्त ऊर्जा मिळते सात्विक आहारातून, आणि जास्त ऊर्जा मिळते. म्हणजे फायदे बघा किती होतात. पहिला फायदा काय सांगितला की आपल्या शरीरामध्ये सात्विक आहार खाल्ल्यानंतर पचायला ऊर्जा कमी लागते, हा पहिला फायदा. दुसरा फायदा की सात्विक आहार खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा मिळते, हा दुसरा फायदा. तिसरा फायदा आहे की सात्विक आहार ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस विचार सात्विक येतात, चांगले येतात, आपला विवेक जागरूक राहतो. मग चांगले विचार आले, आपले पूर्वजांनी म्हणलेलं आहे बघा, जसा आचार तसा विचार आणि जसा विचार तसा जीवनाला आकार, पूर्वजांनी सांगितलेलंच आहे. म्हणजे आपण जसा आहार घेतो त्या पद्धतीनं आपले विचार येतात, आणि जसे विचार येतात
त्या विचारानुसारच आपलं जीवन पुढं घडत जातं. मग हे का घडत जातं तर त्याचा एक मुद्दा देतो. द सिक्रेट, तुम्ही हिंदी पिक्चर आहे द सिक्रेट, तुम्ही तो बघू शकता. द सिक्रेटमध्ये लिहिलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याला फक्त आपण कारणीभूत असतो, म्हणजेच आपल्यातील विचार कारणीभूत असतात. आणि आपल्या डोक्यामध्ये जे विचार चालतात ते या ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित होत राहतात. आणि प्रक्षेपित होत राहिल्यानंतर ब्रह्मांडामध्ये एकच ऊर्जा कार्यरत असते, त्याला अस्तु ऊर्जा आपण म्हणतो. अस्तु ऊर्जा म्हणजे बघा की ब्रह्मांड काय म्हणतं की बघा, कुठल्याही देवी देवतांचे हात असे असतात, ते काय म्हणतात, तथास्तु. तथास्तु म्हणजे तसंच होऊ. मग ही सृष्टी ब्रह्मांड काय म्हणत असते की आपल्यामध्ये जे विचार येतात, जे प्रक्षेपित होतात, ते म्हणतात की फक्त तसंच हो, तसंच हो. त्याच्यामुळं आपल्या द सिक्रेट ज्यावेळेस मी पाहिला, म्हणजे ते पुस्तक वाचलं होतं, मला एकाने पुस्तक दिलं होतं वाचायला. मग ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी हे सगळं खूप चांगलं सांगितलं, पण सात्विक विचार आणायचे कसे हे त्याच्यामध्ये नाही. तुम्ही द सिक्रेट तुम्ही बघा, त्याच्यामध्ये नाही. त्याचं कारण असं आहे की द सिक्रेट हे परदेशातील लोकांनी हे लिहिलेलं आहे. चांगले लिहिले, परदेशातील लोकांनी लिहिलेले, पण ते चांगले विचार आणायचे कसे ते आहारातून आणायचे. कारण हे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी अगोदरच सांगितले की जैसा अन्न वैसा मन, म्हणजे जसा आहार तसा विहार. विहार म्हणजे विचार. मग सात्विक आहार घेतला की चांगले विचार येतात आणि चांगले विचार ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित झाले, ब्रह्मांड तथास्तु म्हणतं आणि आपले जीवन पण चांगलं घडतं. म्हणजे हा कितवा फायदा झाला, 5वा फायदा झाला. त्याच्यानंतर सात्विक आहार नंतर आहे दुसरा आहार कोणता आहे, राजसिक आहार म्हणून सांगितलं. हा राजसिक जो आहार आहे, राजसिक आहारामध्ये काय येतं, राजसिक आहारामध्ये जो सणासुदीला आपण आहार बनवतो, सणासुदीला म्हणजे थोडासा जड आहार असतो, जसं दिवाळीला लाडू आहेत, मग या पद्धतीचा जो आहार आहे तो जड आहार असतो. म्हणजे खीर आहे, पोळी आहे, काही तळलेले म्हणजे थोडेसे पदार्थ असतात. तुम्हाला जड म्हणजे समजलंच. मग हे जे जड आहार आहे, ज्या दिवशी आपण सणासुदी दिवशी खीर पोळी हे तळलेले भजे वगैरे सगळं, भात आमटी हे सगळं खाल्लं आपण, आणि असं वाटतं की आपल्याला मस्तपैकी जाऊन आता आपण व्यायाम करूया किंवा काम करूया काहीतरी, असं वाटतं का, नाही वाटतं. त्यावेळेस कसं वाटतं आपल्याला, मस्तपैकी आपण एक तासभर ताणून देऊया, म्हणजे झोपूया असं वाटतं आपल्याला, आळस येतो. आलं का लक्षामध्ये. मग हे का होतं तर राजसिक आहार खाल्ल्यानंतर सात्विक आहारापेक्षा पचायला वेळ जास्त लागतो, जवळजवळ 8 तासापर्यंत कालावधी लागतो राजसिक आहार खाल्ल्यानंतर. मग त्याच्यामुळं जास्त ऊर्जा पचायला आहाराकडे जाते राजसिक आहार खाल्ल्यानंतर. त्यामुळे आपल्याला काम करायला ऊर्जा राहत नाही, त्यामुळे आपल्याला वाटते की आपण आता झोपून राहावं. येते लक्षामध्ये. मग जर हा राजसिक आहार आपण जास्त सेवन केला, खाल्ला, तर काय होतं तर आपल्यामध्ये चंचलता येते, आपली निर्णय क्षमता राहत नाही. म्हणजे एखादं काम करू का नको सारखं तळ्यात मळ्यात राहतं. हे कशामुळे होतं, ह्या राजसिक आहारामुळे होतं. आणि राजसिक आहारामुळे अजून एक गोष्ट होती की काय होतं, सारखं आळस अंगामध्ये भरून राहतो, सतत आळस, काय करायचं म्हणले की उत्साह येत नाही. मग हे आहे राजसिक आहाराचं वैशिष्ट्य. मग राजसिक आहार कधी घ्यायचा, आपल्या संस्कृतीमध्ये आहे की सणासुदीलाच तो आहार घ्यायचा, बरोबर. रोज सात्विक आहार घेतलं तर वैराग्य येण्याची शक्यता होईल. म्हणून आपल्या पूर्वजांनी हे केले की कधीतरी सणसूदमध्ये 15 दिवसातून महिन्यातून येणार, आणि त्या दिवशी एक दिवशी खाल्लं की आपलं संतुलन राहावं, यासाठी राजसिक आहार सणासुदीला आपल्या संस्कृतीमध्ये दिलेला आहे. येतं लक्षामध्ये. त्यामुळं 15 दिवसातून किंवा सणासुदी दिवशी तेवढं खायचं मस्तपैकी, आणि आपल्याला पण फरक कळतो आपल्या ऊर्जेमधला, ह्या सगळ्या गोष्टींचा, बरोबर. मग तुम्हाला समजलं असेल की राजसिक आहार पचवायला जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे शरीरातील ऊर्जा जास्त खर्च होते, आणि हा आहार खाल्ल्यानंतर काय काय भावना आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात मी तुम्हाला सांगितले. मग जर
त्या राजसिक आहार खाल्ल्यानंतर तसेच आळशी विचार सगळे ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित झाले तर जीवन तसंच घडणार आहे, इथे लक्षामध्ये. त्याच्यानंतर तिसरा जो मी सांगितला होता आहाराचा प्रकार, तो सांगितला होता की तामसिक आहार. आता तामसिक आहारामध्ये काय येते तुम्ही बघा. तामसिक आहारामध्ये की सर्व प्रकारचा मांसाहार येतो. 2 नंबर सगळ्या प्रकारचे पॅकबंद पदार्थ. त्याच्यानंतर 3 नंबर सगळ्या प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तामसिक आहारामध्ये येतात. त्याच्यानंतर 4था आहे की सगळे रिफाइंड पदार्थ जेवढे विक्रीला असतात, रिफाइंड केलेले पदार्थ, त्याच्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ असतात, ते सगळे तामसिक आहारामध्ये येतात. त्याचबरोबर चहा आहे, कॉफी आहे, कोल्ड्रिंक्स आहे, या ज्या गोष्टी आहेत, किंवा आपण जिथे राहतो, समजा आपण आता इथं महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये मी कुठे आहे, पंढरपूरमध्ये. माझ्या भागामध्ये भात पिकत नाही, परंतु रोजच मी भात खात असेल. भात हा कोकणामधल्या लोकांना चालतो, आपल्या मातीतला भात नाही. आपल्या मातीमध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, नाचणी आहे. आपल्या मातीमधून जे उगवतं ते आपल्यासाठी सात्विक असतं. दुसऱ्या भागातील मातीमधनं उगवून आपण इथे येऊन खाल्लं तर ते आपल्यासाठी तामसिक होतं. कारण आपल्या DNA मध्ये आपल्या पूर्वजांनी ते खाल्लेलं नसतं, त्याच्यामुळे ते आपल्याला तामसिक होतं. मग हे जे मी पदार्थ तुम्हाला सांगितले सगळे, पुन्हा एकदा सांगतो की सर्व प्रकारचा मांसाहार आहे, सर्व प्रकारचे दूध व दुधाचे सगळे पदार्थ, त्याचबरोबर सगळे बेकरीचे सगळे पदार्थ आहेत, त्याचबरोबर सगळे रिफाइंड पदार्थ, सगळ्या प्रकारचे पॅकबंद प्रक्रियायुक्त केलेले पदार्थ, त्याच्याबरोबर जसं तुम्ही कोल्ड्रिंक्स घेता, चहा घेता, कॉफी घेता, किंवा ते थम्सअप, मिरिंडा वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्याच. साखर यासारखे जे पदार्थ आहेत हे तामसिक पदार्थ आहेत. आणि ज्यावेळेस याचं सेवन होतं, हे तामसिक आहार घेतल्यानंतर पचायला जवळजवळ 72 तासाचा कालावधी लागतो. मग हे खाल्ल्यानंतर 72 तास पचायलाच लागतात. तर आपल्या म्हणजे खाल्ल्यानंतर पोट साफ जास्तीत जास्त 24 तासाच्या आतमध्ये झालं पाहिजे, हे तर आपल्याला माहीत आहे. मग जर हे पचायलाच याला 72 तास लागत असेल तर आपल्या शरीरातील यंत्रणेवर ताण किती येत असेल. म्हणजे प्रचंड ऊर्जा हा आहार घेतल्यानंतर पचायलाच खर्ची होऊन जाते, एक लक्षात घ्या. तामसिक आहाराचे फायदे नाहीत, नुसते तोटेच आहेत. काय सांगितलं मी की प्रचंड ऊर्जा आपले आहार पचवायला जाते. दुसरा तोटा ह्याच्यामध्ये होतो की सगळ्या शरीरावरती ताण येतो. तिसरा तोटा असा होतो की सगळ्या शरीरावर ताण आलेला असतो की विविध आजारांची निर्मिती होते. 4था तोटा असा होतो की आपली पचन संस्था सगळी बिघडते आणि शरीरामध्ये जे लागणारे काही घटक आहेत 10% ऊर्जेची पूर्ती होण्यासाठी, ते यातून काही होत नाहीत. त्याच्यानंतर 5वा तोटा असा होतो की सगळ्या शरीरामध्ये हळूहळू सगळीकडे घाण साचत जाते. मग शरीरामध्ये ब्लॉकेजेस होणे किंवा विविध आजाराच्या शुगर होणे, BP होणे, अशा सगळ्या गोष्टी. जिथं घाण साचेल, तुमची वात, पित्त, कफ किंवा तुमची कोणती प्रकृती आहे, त्या प्रकृतीनुसार जिथले अवयव थोडेसे अशक्त असतात त्या अवयवामध्ये पहिले घाण साठायला लागते आणि त्या आजाराची निर्मिती व्हायला लागते. त्याचबरोबर तामसिक आहार खाल्ल्यानंतर अजून 6वा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे काय की विचार सगळे असे नकारात्मक येतात आणि सगळे नकारात्मक विचार येतात आणि सतत तामसिक आहार घेत राहिला, ह्याच गोष्टी आपण खात राहिलो, सतत तामसिक विचार ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित होत राहिले आणि ब्रह्मांड म्हणतंय तथास्तु, तसंच होऊ, तर जीवन पण आपलं मग तसंच होत राहतं. सगळे भांडण, तंटे, ताण, तणाव, म्हणजे काय असं मी म्हणलं ना तुम्हाला की व्यक्ती श्वास पण घेतोय, ऊर्जेचे जास्त स्रोत, व्यक्ती श्वास पण घेतोय, व्यक्ती भोजन पण करतोय, पण भोजन जर ते तामसिक जात असेल आणि व्यक्ती विश्रांती पण घेतोय, झोपतोय पण, आणि मग जर त्याचं मन सतत खच्चीकरणामध्ये असेल, तणावात असेल, सगळ्या गोष्टी असेल, तोच व्यक्ती आत्महत्या करतो. येते का लक्षात? आत्महत्याचं प्रमुख कारण कुठे आहे? या तामसिक आहारामधून आहे. आणि तामसिक आहार घेणारे व्यक्ती, माझं निरीक्षण आहे, तुम्ही पण करा, जे आत्महत्या करतात त्यांच्यावरती त्यांचं मन आनंदी नसतं आणि त्यांचा
दुसरी गोष्ट की आहार तामसिक असतो. या दोन्ही गोष्टींचा संयोग झाला त्यांच्या जीवनामध्ये तर त्यांची आत्महत्या जास्तीत जास्त होतात. खूप निर्णय चुकतात पण आणि प्रचंड गोष्टीच्या वाताहत होऊन जाते त्यांच्या जीवनामध्ये. तुम्ही बघा, म्हणून तामसिक आहार कधीही घ्यायचा नाही. या तामसिक आहारामध्ये पण मी जे पदार्थ वेगवेगळे तुम्हाला सांगितलेले आहेत त्या एका एका पदार्थावरती मी त्याचा प्रयोग करून दाखवणार. त्यातून नकारात्मक ऊर्जा कशी येते मी तुम्हाला काय सांगितले, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. मी म्हणलो तुम्हाला शिकवलेलं आहे की दुग्धजन्य पदार्थातून शक्ती मिळते, मांसाहारातून शक्ती मिळते, हो की नाही. मी तर सांगतोय हे सगळं कशामध्ये येते, तामसिकमध्ये येते. बेकरी पदार्थातून शक्ती येते. तुम्हाला सांगितले की नाही त्याच्यातून ऊर्जा मिळते, बरोबर. मग ऊर्जा मिळते पण कोणती, आपल्याला सकारात्मक पाहिजे. यातून सगळी नकारात्मक ऊर्जा मिळते, येते लक्षामध्ये. तर नकारात्मक ऊर्जा आपल्याला नको आहे. मग यासाठी तामसिक आहार घ्यायचा नाही. मी सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार मानवी आहाराच्या तिन्ही प्रकाराचं मी तुम्हाला विस्तारित माहिती देत आहे. मग त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं आहे की सात्विक आहारातून चांगले विचार येतात, पचायला ऊर्जा कमीत कमी लागते आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त मिळते. राजसिक आहार पचायला 8 तासापर्यंत कालावधी लागतो आणि तो खाल्ला की ऊर्जा शरीराला कमी मिळते, कारण तो आहार पचवायला ऊर्जा शरीरातील खर्ची होते. आणि राजसिक आहार खाल्ला की आपल्यामध्ये आळस, चंचलता यासारखे ह्याला आपण दुर्गुण म्हणू हे येतात. त्याच्यामुळं आपण राजसिक आहार पण रोज खायचा नाही. आणि जो तामसिक आहार आहे, तामसिक आहार तर मानवी आहाराचा प्रकार नाही आहे. तो वर्गीकरणामध्ये मी फक्त आता तुम्हाला सांगितलं आहे, तो खायचाच नाही. का खायचा नाही तर ती पचवायला प्रचंड ऊर्जा लागते, प्रचंड कालावधी लागतो आणि त्यातून प्रचंड नकारात्मक विचार येतात आणि आपलं जीवन प्रचंड संघर्षमय बनून जातं. त्याच्यामुळं तामसिक आहार अजून प्रचंड आजारांची निर्मिती पण आपल्या शरीरामध्ये होते. त्याच्यामुळं तामसिक आहार घ्यायचाच नाही आहे. बघा, श्वास या स्त्रोतातून 90% शरीराची ऊर्जा आपल्याला भागली जाते. राहिलेल्या तिन्ही स्त्रोतामध्ये आपल्याला फक्त 10% ऊर्जा मिळते. मग 10% ऊर्जा मिळत असताना पण आपण चुकीचं अजिबात खायचं नाही. कारण 10% ऊर्जा मिळत असताना जर चुकीचं आपण खात राहिलो तर त्याचा फायदा मिळण्याऐवजी तोटा प्रचंड शरीराचा होतो. त्याच्यामुळे सात्विक खावा, सात्विक आहार घ्या. भरपूर कोणत्याही पद्धतीचे फळे खावा. कोणत्याही पद्धतीचे म्हणजे आपल्या भागामध्ये, तुम्ही जिथं राहता आपल्या भागामध्ये पिकणारी सगळी फळं, सगळ्या पालेभाज्या, सगळ्या फळभाज्या, सगळे धान्य, सगळ्या डाळी आणि या सगळ्यांपासून आपण घरी जे काय तुम्ही पदार्थ बनवता घरच्या घरी ते बनवून तुम्ही खाल्ले तर तुम्हाला यातून सगळी सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपलं जीवन एकदम आनंदी, उत्साही, आरोग्यदायी, आपल्याला आरोग्यदायी पण जीवन पाहिजे असते, आपलं स्वास्थ्य पण एकदम तंदुरुस्त पाहिजे असतं. तर या गोष्टी सात्विक आहारातूनच मिळतात. जे तुम्हाला सांगितलेलं आहे की वेगवेगळे काय म्हणतात त्याला, खूप सगळ्या पॅकबंद ज्या गोष्टी असतात, प्रक्रियायुक्त करून गेले, यांना बॉडी बनते, यांना असं होतं, त्यांना तसं होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून तुम्ही अनेक चुकीच्या गोष्टी खात असतात. तर त्या खाऊ नये. मी जे आता सात्विक आहाराचं जे वर्णन केलेलं होतं त्या पद्धतीने तुम्ही आहार घ्यायला सुरुवात करा. तुमचं निश्चित जीवन बदलायला लागेल. तर सात्विक, राजसिक आणि तामसिक या मानवी आहाराच्या तिन्ही प्रकारावरती आपण थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे, बरोबर. त्याच्यामध्ये मी आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जा कोणत्या पदार्थामध्ये आहे, नकारात्मक ऊर्जा कोणत्या पदार्थामध्ये आहे, मी हे दाखवणार आहे. मला पाण्याबद्दल पण बोलायचं आहे, कारण खाण्यामध्येच पाणी पण येतं, त्याच्याबद्दल पण बोलायचं आहे. हे पुढच्या भागामध्ये होणार, कारण 20 मिनिटांमध्ये व्हिडिओ मला पूर्ण करायचा आहे. याचं थोडं माझ्यावरती दबाव राहतो.
असते ती गोष्ट तुम्ही समजून घ्या. मला थोडी गडबड होते इथं. ठीक आहे. तर मुलांच्या प्रतिकारशक्तीला किंवा आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवण्याचे आयाम आपण पाहत आहोत. याच्यामध्ये पुढच्या काही गोष्टी आहेत ते पुढील आपण भागामध्ये पाहूयात. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद.